तिवसा तहसील अंतर्गत येणाऱ्या वर्रा परिसरातील दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी पुढे 1.5 ते 2 महिने उशिरापर्यंत येणारा कापूस 2 ते 3 वेचातच खाली झाला आहे व तूरही करपली आहे. तसेच संत्र्याचे सुद्धा नुकसान झाले आहे. सोयाबीन, कपाशी, तूर आदी अनेक पिके शेतकऱ्यांनी शेतात पेरली होती. यावर्षी सुरुवातीला पाऊस उशिरा आल्यानं पिकांची पेरणीसुद्धा उशिरा झाली. त्यामुळे उत्पन्नसुद्धा उशिरा निघत आहे. गेल्या पंधरवड्यापासून अवकाळी पाऊस व गारपीट तसेच ढगाळ वातावरणामुळे दव मोठ्या प्रमाणावर पिकांवर पडून पिके वाळत आहे. तर गहू, हरभरा इत्यादी पिकांची उत्पादन क्षमता कमी झाल्याची स्थिती आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात मोठ्या प्रमाणावर घट होणार आहे. त्यामुळे शेतकरी पुन्हा कर्जबाजारी होण्याची वेळ आली आहे. शेतकरी दरवर्षी कर्जबाजारी होऊन कसाबसा शेती करीत आहे. पण निसर्गाच्या कोपामुळे शेतीचे पाहिजे तसे उत्पन्न मिळत नाही आणि यावर्षी तर आमदनी अठ्ठन्नी खर्चा रुपया अशी स्थिती झाली असून परिसरातील शेतकरी पुन्हा कर्जाच्या खाईत लोटला जाणार आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. विदर्भ न्यूजकरिता तिवसा ग्रामीण येथून रामचंद्र मुंदाने.